गुड मॉर्निंग. ते स्वामी समर्थ मंडळी. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी किरण बारे. बघा इकडे कशी मस्ती चालू आहे. किटूचे पप्पा, किटूचे आमच्या सर्व नाचतायत. किटूची आंटी व्हिडिओ बनवते. आज आम्ही आलो आहोत तापी नदी पात्रामध्ये. आमच्या समाजाची पालखी असते, तर ती पालखी तापी नदीमध्ये येते. सगळे फुल एन्जॉय करताय, खाताय. तिथं आमचा अर्णव खाऊ वाटप करतोय सगळ्यांना. हे बघा किटू, विनू आणि विनू किटूचे पप्पा कशी मस्ती करताय, खाऊ खात आहे. आमची किटू तर फुल आणि मज्जा करत होती, आनंदात होती. खाऊ पण खाणं चालू होता आणि फिरतही होती. विनू काही खाली उतरत नव्हता. आजचा दिवस असा मस्त प्रसन्न आणि छान गेला. एक आमची छोटी मिनी ट्रीपही झाली फॅमिलीची आणि सोबत एन्जॉयमेंटही झाली. तापी रिव्हरमध्ये वर्षातून एकदाच जायला भेटते. तसेच तापी आमच्या चोपड्यापासून जवळच आहे, पण तरी सुद्धा जाण्याला प्रसंगच पडत नाही. बस या कालावधीतच आम्ही जात असतो. समाजाची पालखी असली की त्यावेळेसच तापी रिव्हरला जाणं होते. किटूचे नाचणे चालूच होते. पाण्यात जाण्यासाठी ती आतुर होती. गेले बाबा एकदा सगळे पाण्यामध्ये. सगळे समाजाचे सगळे लोक पाण्यामध्ये अंघोळीसाठी उतरत होते. आम्ही हातपाय वगैरे धुवून शिवलिंग बनवायला घेतली. शिवलिंग बनवून घेतली. शिवलिंगाची पूजा, पाणी वगैरे अर्पण करून पूजा केली. त्यानंतर आरती म्हटली. म्हणतात की तापीवर जाऊन शिवलिंगाची पूजा करावी. आम्ही तिघांनी, मी, माझी सासूबाई आणि दिराणीबाई, आम्ही तिघांनी पूजा अर्चना करून शिवाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर ह्या दोघा तिघांकडे बोललो. विनू, किटू मस्त एन्जॉय करत होते पाण्यामध्ये. पाणी किती थंड तरी त्यांना काही जाणवत नव्हतं. बस खेळण्याची मज्जा भरपूर होती. पाण्यातून निघण्यासाठी तरी तयारच नव्हते. फक्त पाण्यात बसू द्या आणि खेळू द्या. विनुड्या विनुड्या भाडी पडतो. किटुडी सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला त्या दिवशी. खूप मज्जा आली. भरपूर एन्जॉय